पहा मॅडम बसले आहेत कुठे. हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. आपण सगळ्यांनी लहानपणापासून राजा राणीच्या गोष्टी वाचलेल्या असतात, ऐकलेल्या असतात. राजा राणीच्या गोष्टीमध्ये जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा राजाला असं उन्हाळी लागायला लागते आणि तेव्हा मग राजा कुठेतरी दूर असा मस्त निसर्गामध्ये कुठेतरी राजवाडा बांधतो. त्याचे समर पॅलेस होतात, विंटर पॅलेस होतात. तर आज आपण आहोत माउंट अबू इथल्या केशर भवन पॅलेस इथे. हे जवळपास हा केशर भवन पॅलेस जो आहे ना, हा सिरोहीच्या राजांचा, संस्थानिकांचा हा पॅलेस आहे. याचा जिल्हा सिरोही आहे माउंट अबूचा. तर साधारण 175 वर्ष जुना असा इथला राजवाडा आहे. या राजवाड्याबद्दल मी माहिती देणारच आहे तुम्हाला. तुम्ही बघता आहात हा सगळा जो लुक आहे तो एकदम एस्थेटिक असा लुक आहे. सगळा असा काय म्हणतात ना, रंगीलो राजस्थान. राजस्थानमध्ये बरेच राजे आणि राजांचे राजवाडे असे प्रसिद्ध आहेत. या राजवाड्यांचे जे त्यांचे समर पॅलेस होते किंवा विंटर पॅलेस होते, तर ह्याचे नंतर हळूहळू हॉटेल्स झाले. त्यांनी त्या राजांनी त्याचे हॉटेल्स केलेले आहेत. तर हा केशर भवन जो पॅलेस आहे याची आपण टूर करणार आहोत. हे तुम्हाला सांगणार आहे. यातलं मला एक आवडीची गोष्ट म्हणजे आवडलेली गोष्ट सांगू का, तर इथे जे जुने झाडं होते ना, तर ते झाडं त्यांनी न कापता त्याच्या भोवती स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. त्याच्या भोवती त्यांनी बांधकाम केलं आहे. तर खूप छान आहे. चला तर बघा, मस्त आहे, भेट देऊयात. चलो. पाहिल्यावरती हे पितळी फुलं जे आहेत ना, ते पाहिल्यावर मला चांदवडची आठवण येते. चांदवडच्या रंगमहालाला पण असेच आहेत, मेन डोर असायचं. आणि हा महाराजांचा पुतळा फोटो येतो. सुंदर. हे सगळं गोल्डचं आहे. इथे त्यांचा जो मेन सिरोहीचा जो पॅलेस आहे तिथला हा फोटो आहे. हा खांब आहे, हा गोल्डचा पत्रा लावलेला खांब आहे. दिस इज गोल्डन एरा. आता केसर भवन पॅलेस या हॉटेलला हे पहा, हा सगळा व्ह्यू तुम्हाला देते. बाकीचं हे नंतर दाखवते, पण सध्या रूमचा एक टूर देते. कारण सामान जोपर्यंत ठेवलेलं नसतं रूममध्ये तोपर्यंत रूम छान दिसते, स्वच्छ. हे पहा, मिररवाले हे आहे तिथे वॉर्डरोब. है ना, मस्त आहे. हां तर एकदम असं एस्थेटिक लुकचं असं हे आहे. चला तर तुम्हाला एक रूमची टूर देते. वॉर्डरोब पहा किती सुंदर आहे. बाथरूम, बाथटब, शॉवर कर्टन छान आहे ना, पहा, लाकडी आणि असं सगळं हे आहे. छान आहे बाथरूम. ही तुम्हाला संध्याकाळी बसायचं असेल छानपैकी निवांत गप्पा मारत, तर त्याच्यासाठी एक सिटिंग अरेंजमेंट आहे.
TV, छोटा फ्रीज. छान आहे अद्वैत रूम. हा मस्त आहे. आणि असे पेंटिंग्स आहेत. सध्या बाहेरच्या लाईटमुळे ते एवढं हे छान वाटत नाहीये. किती सुंदर आहे पहा, पेंटिंग आहे किती छान दिसतंय मागे. आणि हे तर असतंच कुठेही तुम्हाला ते चहा, कॉफी, साखर, हे ते असं. मला खूप आवडले हे पेंटिंग्स वगैरे, लाईटिंग. आणि ना सगळ्यात मस्त आवडलेली गोष्ट, आम्ही ज्याच्यासाठी अगदी हे झालेलो आहोत दोघे जण, मी आणि अद्वैत, ही गॅलरी. आणि हे पहा, गॅलरीमध्ये असं सिटिंग अरेंजमेंट आहे आणि मस्त गर्द झाडी आहे समोर, पक्ष्यांचा आवाज. खूपच मस्त आहे. अद्वैत म्हणे हीच रूम घेऊ आपण, प्रायव्हसी आहे या रूमला, छान आहे. हे पहा, आणि हे पण एक छोटं हे आहे बसायला. असा सगळा व्ह्यू आहे या रूमचा. छान आहे रूम, पॅलेस सारखंच आहे सगळं. सो इथला स्टे छान होणार आहे माउंट आबूचा. आवडली मला ही रूम. हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. आम्ही आहोत केशर भवन पॅलेस इथे माउंट आबूला, आणि माझ्याबरोबर आहे भगवंत सिंग, है ना. हां, तर हा जो पॅलेस आहे, तर ह्याची माहिती, इसकी इंफॉर्मेशन ये देने वाले हैं. ये बहुत पुराना पैलेस है, 175 इयर्स अगो. हां, तर हे त्याचं जुनं फोटो आहे. हा जुना फोटो आहे आणि त्याच्याबद्दल ते सांगतात. चला तर, हाँ जी बोलिए ये पैलेस के बारे में. ये पैलेस 170 ईयर्स ओल्ड है. हाँ. बट इसको थोड़ा सा अपन ने ये आगे वाला फ्रंट वाला नया बना था. हाँ. और इसके बाद में ये ट्री है, अपन ने जो नया बनाया, अभी आप यहाँ से देखेंगे तो एज इट इज ये ट्री भी आपको दिखेगा. हाँ. इसको अपन ने बचा दिया पूरा. हाँ. और एक सामने मैंगो ट्री है, मैंगो ट्री है. वो भी अपन ने ले लिया. हाँ. पूरा इस तरह से अभी ये नया जो आगे वाला पोर्शन किया है. हाँ. बट ये अपन ने एज इट इज रखा है, पेड़ों को भी कहीं छेड़ा नहीं है. हाँ. और गुम्बज गुम्बज एज इट इज है. हाँ. आगे से पोर्शन बना के इस पेड़ को, सारे पेड़ों को बचाया गया है. अच्छा. जी हाँ. हां, तर हे पहा, हा त्याचा आहे जुना फोटो. हां हां, आता ये नीचे कीजिए. हां, आणि सेम. तर हा जो आहे, हा नवीन हे केलेला आहे. जुना जो पॅलेस आहे त्याचं हे सगळं रूप आहे बदललेलं. याचं काय म्हणतात त्याला, पूर्ण रिनोव्हेशन करून, आणि सगळे त्यांनी झाडं वाचवलेले आहेत, झाडं कापलेले नाही आहेत त्यांनी. जे मँगो ट्री वगैरे सांगितलं ना, आंब्याचं झाड मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तो सगळं स्ट्रक्चर पहा. इथे सगळं किचन आणि डायनिंग हॉल आहे वरती, हॉल पण आहे आणि हॉल पण आहे. आणि वरती ते पेंट हाऊस सारखं केलेलं आहे, ग्लास वगैरे लावून. आणि त्याचे घुमट आहेत, तर ते लांबून दिसतात. घुमट जे इथे, हे जे घुमट आहेत ना दोन, हे लांबून दिसतात. हे सगळं जे रिनोव्हेशन आहे, नवीन जे केलेलं आहे, म्हणजे जे एक्सटेन्शन त्यांनी वाढवलेलं आहे, हे साधारण 30-35 वर्षातलं आहे. पण जुनं मात्र 175 इयर्स त्याला झालेले आहेत, 175 वर्ष. म्हणजे दिस इज वन ऑफ द ओल्डेस्ट पॅलेस इन माउंट आबू. ओल्डेस्ट आहेत. खूप सुंदर इस्टेट आहे ही सगळी. झाडं वगैरे खूप छान आहेत. छान आहे सगळं. इथला स्टे खूप मस्त आहे. थँक्यू. थँक्यू. वेलकम वेलकम मॅम, वेलकम. थँक्यू. जुनं स्ट्रक्चर जे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये असे हे दोन घुमट आहेत. त्यांनी आपल्याला जो फोटो दाखवला आहे, तर त्यातला हा एक घुमट दिसतोय पहा, व्हाईट कलरचा. व्हाईट कलरचा. असेच दुसरा पण दुसऱ्या बाजूला घुमट आहे. चला तर मग बघूयात हां पुढे. तेव्हा रूमच्या, म्हणजे घर बांधताना झाडं तोडले जातात, तर झाड तोडलं जाऊ नये म्हणून ही केलेली आयडिया पहा.
आहे ना, झाडवरती आंब्याचं झाड आहे हे. छान मस्त. जसं झाड तोडू नये तसं दगडसुद्धा तोडू नये, हलवू नये म्हणून हा दगडसुद्धा तसाच ठेवलेला आहे. असं सगळं अस्थेटिक आहे पूर्ण. खूप विचारपूर्वक केलेलं इंटेरियर आहे. शो झाडांचे कुंड्या. मैंने ऐसे ही पूछा, ये गुजराती तो लग रहा था मुझे, मैंने सोचा यहाँ भी झाड पण खूप अस्थेटिक लुक केलेला आहे हा सगळा. केसर भवन आणि हे रेस्टॉरंट आहे हे ना. राजस्थानी सगळा रॉयल कारभार असतो ना. मस्त झुळझुळ हवा सुटली आहे. खुर्च्या इतक्या छान आहेत. छान वाटतंय. सगळं रॉयल आहे लुक. मस्त. व्हेज जयपुरी आणि रोटी छाछ राईस असं जेवण आहे पहा. हो हो हां छान आहे. साधंसुद्धा मस्त. त्याच्यात पापड पण घातलेले आहेत त्याच्यात. भाजीत पण पापड आहे आणि बाकी मिक्स आहे. जशी मिक्स असते थोडीशी तिखट गोड अशी मिक्स. रॉयल पॅलेसचं हे गेस्ट ड्रॉइंग हॉल. राजीव मस्त. किती छान आहे. त्यांचं सिंहासन ग्रँड लुक आहे सगळा. मस्त आहे ना एस्थेटिक सगळं. आम्ही राज दरबारामध्ये आहोत इथे.
केशर भवन पॅलेस. आणि तुम्ही बघता आहात इथं फायर प्लेस आहे. मी आणि अद्वैत खंबागणी राणाची आहे ना खंबागणी. हे पहा ते फायर प्लेस आहे. इलेक्ट्रिक आहे पण ही आहे ना. हे पहा मागे त्यांचे फोटो आहेत. आणि याचं दरबाराचं हे पण मी टाकते दाखवते तुम्हाला. छान आहे दरबार, मस्त आहे. कॉन्फरन्स हॉल आहे हा ॲक्च्युली. See, this is my great grandfather. This is Maharaja Kauri, Maharaja Awal, Maharaja Jaipur, Begum of Bhopal, Maharaja Kashmir, Jaisalmer, Kutch, Dungarpur, Sikkim, Bikaner, Sindhia, Gwalior. वाव. This was आपकी ग्रैंडफादर great grandfather. ग्रेट ग्रँडफादर. दिल्ली में दरबार हुआ था और सब तहसील में एक्चुअली वर्ल्ड वॉर फर्स्ट हुई हाँ. तो ये कंट्रीब्यूट किया था. हाँ. दैट इज व्हाई द कॉन्फ्रेंस वाज फॉर्म्ड. और ये वो बुक में है ये बुक. हाँ, वो उसने यहाँ से लिया यहाँ है. से लिया होगा. हाँ. थँक्यू सरजी. ओके. तुझे नाव काय? करमतं का? किती जण आहे तुम्ही? 1 2 3 5. 3 आणि 2 5. एकच पांढरा आहे. त्याला थोडासाच लाल आहे. बहुतेक तरी ते मासे बारीक बारीक किडे खाऊन आणि लाल होतात. आधी ते पांढरीच असतात असं माझं मत आहे ना. छान आहे ना. तसं सगळं चांगलं चाललंय ना तिकडे पाण्यात. कोणतं नाव गाव काहीच सांगत नाही. नुसते फिरतात इकडून तिकडे. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही किया फुलेना, चाफा बोलेना. फ्रँजीपिनी, याला मी फिरंग पाणी म्हणायचे. फिरंगी पाणी, फिरंगी पाणी, फ्रँजीपिनी. फ्रँजीपनी. फ्रँजीपनी, हां खरंच मस्त आहे. चाफ्याची वास पण आहे त्याला. मी फुलवंती. चाफ्याच्या झाडा का बरं आला असा. असं काहीतरी आहे ना ते. चाफ्याच्या झाडात पूर्ण नाही येत मला ते, पण छान आहे. फुले वेचूया. बस बस. किती वेचू यात. 2-3 बाग झाले. 2-3 पण झाले फुलं. मस्त आहे, छान. तुम्हाला या सगळ्यांना सुगंधी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.